जबर लागली नाही. आणि नंतर हे दार आहे का हा दार असं वाजतो ना ह्या आवाजाला अड्डा चुकलं ते मला उठवलं कोणतरी दार वाजवत आहे म्हणून हे उतरायला टाका गेलं ना का हा ते हीच जबर बाई लागली का काय की जबरला म्हणजे त्याला हे झालेलं नसतं. पण ते म्हणजे हे कसं आहे? असं म्हणतो, रस्त्यात बघून मजा करून मजा करून जाईन मग तिकडे झोपायला. सो गाईज तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो तुम्हाला कळालंच असेल थंबनेल बघून की आज आम्ही काय नवीन करणार आहे. सो आज आमचा विषय आहे की आम्ही आईवर जरा प्रँक करावं. आईला असं भूत वगैरे गोष्टीवर खूप जास्त विश्वास आहे, त्यांनी येतच असतील म्हणून मी तिकडं बघायला सारखं सारखं. करणची तब्येत 4-5 दिवसापासून खरंच खूप खराब आहे, तर आईला असं वाटायला त्याला बाहेरचं काही झालं आहे का आणि असं तसं काहीतरी वेगळं. तर त्याचा मी विचार केला आज आईला खरंच काहीतरी फसवावं. बघू त्यांचं रिॲक्शन काय असतं, बघू आपण पुढे भेटू आता. तर करण अँड सुमन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन करा. तर मी इथं कॅमेरा सेट करत आहे मित्रांनो, तर बघू शकताय तुम्ही. तर मी येत आहे, लक्ष द्या, चालू होणार आहे. Alright, Gadamjo. माझं का टाकलं म्हणते तिकडे कोपऱ्यात टाकलं त्या बॅगमध्ये काहीच नाही रिकाम आहे. तिकडे काय टाकली रिकाम आहे म्हणून इकडे तिकडे चिंधी त्याच्या अडचण खाली टाक नको खालून जाऊन काहीतरी बसेल मध्ये चुकत नाही. झोपा झोपा देऊ का तुम्हाला झोपा मला वाटलं पैसे पैसे ठेवले गेला फोन पैसे आमच्या बेड मध्ये उघडा की तुम्हाला असे बोचके दिसले पैसे काढून बंगला बांधायला आम्ही हे करायलो की आई रात्री ह्यांना स्वप्न काय पडले कोणतरी बाई आले म्हणून इथं त्यांच्या जवळ आले म्हणून. मग त्याच्यानंतर हे नाही बाहेरला जबर लागली नाही. आणि नंतर हे दार आहे का हा दार असं वाजतो ना ह्या आवाजाला अड्डा चुकलं ते मला उठवलं कोणतरी दार वाजवत आहे म्हणून. हे उतरायला टाका गेलं ना का हा ते हीच बाई लागली का काय की जबरला म्हणजे त्याला हे झालेलं नसतं. पण ते असं डचकलं आणि पण करायला की किती जोरात एकदम जोर जोराने हाक मारतय. आता गोळी कशी खाल्ली त्याला गोळी हा ते आणलेली कशाची 25 रुपयाला नाही ते का ते दाढ दुखायला म्हणून. अगं ती तोंडातली बाटली आण ना तुला काय होतं त्याची गरमी बाहेर पडली गोळ्या खाऊन आधी गोळ्या खाल्ला पुन्हा गोळ्या खाल्ला. मला तुम्ही पबजी खेळायला शिकवा की मी पबजी घेतले. मला उशाला दे काय देऊ मला देऊ बाब्याला देऊ का उशाला? अरे तुला उचल घेऊ तुला घेऊ उचल तू झोप की म्हणा मग मम्मी आईच्या उशाला तू झोप की म्हणा मग मला काय म्हणा इथं लावायला सारखं झोपलं माझं पोरग. होय लावारीच बोलू नका त्याला माई बाप समजे आहेत. बाबने
आणि जो का सोडून ठेवला ते लटकलेला भीती वाटते त्यांना असं कोणतरी आड लटकलंय म्हणून वाटतं ती खुर्ची ती खुर्ची तशी का त्यांनी जवळ मिळेल माहित नाही कोणाला अजून ती दिसतेच कसं अचानक उठल्यावर ती समोरच असल्या आणि ती उरावरच आली उरावरच भेले त्यांनी रात्री मला स्वप्नात कसलं पडलेलं माहिती का? एक बाई आहे मग हा ती मला बोलवाली मी ती मला बोलवाली मी हो हा. मग ती बघल्या म्हणला एकदा उतारा करावा लागतंय याला जबर बाहेरचं झालं हा. हम्म. ती मला म्हणली मी असं स्वप्नात म्हणजे काहीतरी विचित्रच बोलत होती मला म्हणजे असं तेवढं लक्ष द्या म्हणली मी तुला नेणारच आहे हो तू थोडी थांब असं तसं मग मी म्हणजे असं त्याला त्या बुतीनला बोलत होतो मग मी तू माझ्या माग का लागली तर तिने हा तू माझ्या माग का लागली त्याला अजून काय काय म्हणलं तुला लक्षात नाही. हसायलाच कशाला सांगायला मला भी वाटायला देव माझ्या लेकराला साईडला करा काय अंगात शिरली बिरली तर उग रात्री माझं नरडा दाबत होते नाही असं हात नाही का टाकलं तर काय म्हणतात मला माहितीये का तुला मी मारून टाकणार आहे तुला ऐक की म्हणजे कसं झालं झोपलो होतो आम्ही दोघं पण झोपलो 11:30 वाजलेले 11:30 वाजले 11:30ला बरोबर असं स्वप्न पडलं मला 12:30 पर्यंत चाललं होतं ते स्वप्न हा मी उठलो मी उठलो होतो पाणी पिलो आणि झोपलो हो झोपलो कोणी तर म्हणजे असं ती आली म्हणून माझ्यापाशी खाली रोजच झोपत होते परत इथं झोपायला लागले आता नाही तर तिकडं पप्पा झोपतायच का तिकडं झोपत होते हिरवी मम्मी आई ते जाऊ दे पप्पाचं ह्याने काय म्हणाले हिरवी आणि काळी साडी आहे म्हणते तिच्या अंगाला हिरवी आणि काळी अशी मोठी बुक्का लावलेली आहे बुक्का कुंकू नाही बुक्का लावलेली आहे काळ बुक्का केस मोकळे आहेत मला म्हणतात नाही तू माझ्यावर एवढं प्रेम का करते मी तुला मारून टाकणार असं म्हणतात मला एवढं मी तुला मारतो बिरतो तुम्हाला सोडून का जात नाही मग पण तुला रात्री लय मला एक तास स्वप्न पडले ते एवढं मोठं आणि पुन्हा हा दरवाजा वाजला हा दरवाजा नाही काही काढला हा असं खटखट खटखट वाजला म्हणजे रात्री मला म्हणली तुला मी नेणारच आहे तू लय वाचायला लागलास माझ्या हातातून नाहीतर मी तुला मागच नेणार होते हा मी तू माझ्यापासून लय वाचलाच आणि मी तिकडे जात होते का मुंबईला बघा त्या दिवशी यांचा ऍक्सिडेंट होणार होता विचारा ह्यांना विचारा की शपथ देवा शपथ बाब्या शपथ हा येडायला गेल्यावर येताना गाडी खाली जाणार होते ट्रक खाली विचारा म्हणजे मी जाणार होतो टेन्शन मध्ये मग म्हणून ते स्वप्न म्हणजे वेगळंच पडलं बाई मग मी उठलो दुचकून उठलो असं बघितलो पहिलं इकडं तिकडं समन होती इथं मला म्हणताय तिकडली लाईट लाव मी बोल इथं लाईट कुठे आहे आता शनिवारी मी नाही येत नाही तू जा शनिवारी असं सोडून फिरतोस तू डोकावर धंदा शनिवारचा दिवस जातो त्याला का फोन लावलाच का बघलेला त्यानं माझा फोन उचलला नाही मला काय म्हणजे असं भूताचं लय जबर झाले असं वाटत मला हा मग तीच तुला बाहेर असं जबर झाले करण्या त्याने म्हणला म्हणून जबरदस्त झाले म्हणलं म्हणजे असं बाहेर वासाच आहे
ती भूती म्हणजे असं माझा पिच्या सोडणं गेले. झाड बाई आहे का? नाही, सुकडीचे फक्त बुका लावते. बुक्का लावते, सुकडे आहे हं. माझ्या येऊन म्हणजे सोबतच आहे. तिनं रात्री मला स्वप्नात म्हणली, मी तू तू कुठं जातोस काय, मी समजा तुझ्या सोबतच राहते म्हणजे, रात्रंदिवस सोबत राहते म्हणते. माझ्या ती काय सोबतच. करायचं? हा, ती काय करायचं? गेम खेळायला हो. मी तुझ्या फक्त मला सोबतच राहते बसते ना, म्हणली. मी फ्री फायर शिकायला. हा, मी तुझ्या सोबतच राहते, तू काय पण कर मी तुझ्या सोबत राहते. तुम्ही आता नका, माझी गाण पडते. सोबतच राहते. ह्याने असं म्हणतात का सोबत राहते, तेव्हा मला भीती वाटते. आजूबाजूलाच बसले का काय की. मजाक करतोय उगा ती. आहे का नाही रे बाबा? मजाक करते का? मजाक नाही का? सिरियस आहे, मस्ती करा. तुम्हाला मध्ये बी सांगितलं की ह्यांना बोलत होती ये म्हणून. मटण खाऊन कवा बी काय म्हणा कवा घ्यायचं. वाटायला तसं काय करावं? घ्यायचीच लागलं तुझ्या. शेंट मारून काय करतो? आता मारून आता बाहेर जात होते काय, विसरून गेलो होते सेंट मारायचं. तिकडून आले रिटर्न सेंट मारून गेले. ते अंगुरा ठेवायचं र, ते अंगुरा सुनीच्या सासू आणलं होतं की तुम्ही बबड्यापासून बी. कुठं आहे? ते कुठं आहे? बबड्यापासून आणलेलं त्याला कुठं ठेवलं नाही का? द्यायचंच होतं. नाही. नाही. इकडं मी समजा मी ठेवते. नाही ग, जनरल मध्ये कमी काय तेवढं लिहिलं तेवढं होते. मग ते अंगुरा लावा ना का कोणतंच काय लावा. ही बाई आहे ना म्हणायले, म्हणजे तिचा नवरा होता असं वाटायला मला. तिने सोडून दिलं होतं त्याला, म्हणजे त्या नवऱ्याने तिला सोडून दिलं होतं आणि तिने फास घेतली होती म्हण, असं त्यानं स्वप्नात दाखवलं होतं. तू स्वप्न लय मोठं पडलं ग मला ना. त्या नवऱ्याने सोडून दिले त्या बाईला, ते त्या गोष्टीवरून फास घेतलंय. आणि आता ती नवरा हुडकायले तिचा कुठं आहे म्हणून, लय प्रेम करत होती म्हणून. मग ती म्हणून बहुतेक ती माझ्या मागे लागलेली आहे की असं वाटतंय मला. आणि ह्यांनी दिसतात बी छान, छक्के पण ह्यांच्या मागं पडतात. मग भूतींचं काय आहे? कारण की तिनं म्हणते तू तुझ्या बायकोला सोड, असं म्हणते. बायकोला मार. एवढं मला रात्री म्हणत होते की मी तुला एवढं मारतो, तुम्हाला सोडून का जात नाही. तू तुझ्या बायकोला मार. हा. पप्पा देव बघायला. टाकायला गेल्यावर तेच बडवले तुला. जेव्हा मी ह्याच्यावर उतरावून टाकाय गेलो ना त्या टायमिंगला तुझ्या बोकांडी बसले, तुझ्या बोकांडी बसले. टाकताना जरा माणसावर नीट टाकावं लागतंय. कसं त्यांनी नीटच टाकलं होतं. फिरलास का? तुला सांगतो मी गाडी लावली त्या टायमाला तर माझ्याकडे गाडी पण नव्हती. गाडी लावायची कशाला? ऐक, मग तू म्हणली होतीस की टाकायचं आणि लगवी करायचं तिथं. येडा भोकाच्या, हा, तुला तिथं कर म्हणलं नव्हतं लघवी. लघवी दुसरीकडं घरी आल्यावर हातपाय धुवून लघवी कर म्हणलं. अयो, तिथं टाक, तिथं लगवी कर. अरे सरकटलेल्या भोकाच्या ते बसले तुझ्या भोकाच्या, तिथं लघवी करायचं नाही टाकून. टाकायचं चलतीवर त्या गाडीवरच फेकायचं, निघायचं लगेच पट म्हणलं. मी तसं केलं नव्हतं. हा, मी घेतलो ते उतरवल्याचं सामान, त्याच्यावर उतरवलं इथून. हा, उतरवलो. मग तिथं गेलो त्या जागेवर. मग मित्राची गाडी मुज्जाची, माहित आहे मला. हा, गाडी घेतली. मग तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर मग तिथं गाडीचं स्टँड लावलं. गाडीचं स्टँड लावलं, ते फेकलं. तिथं लगवी केली. मग परत गाडीवर बसलो. मग परत आलो. मग तेवढ्यात ते लगेच गाडीचं हे झालं, एक्सलिटर ऑटोमॅटिक झालं. हां, मग तिथून मग ते एक्सलिटर कमीच होईना गेलं. मग तिथून डायरेक्ट तसंच ह्या इथून नाक्यावरून वळायचं, तर मी डायरेक्ट पुढनं वळलो त्या ओम मंगल कार्यापासून. आणि तेव्हा किती 8:30-9 वाजलेले बरोबर. पाऊस होता. हां, पावसाळ्याचा दिवस होता. आणि त्या रस्त्याला पूर्ण असा चिखल होता. आणि त्या रस्त्याला एकदम अंधार गुडूप आहे. तिथं बिलस असं दिवसा तर कोण तिकडं, म्हणजे दिवसाच भीती वाटते, पण रात्रीच्या टायमाला तर लई भीती वाटते. हो, कारण की पूर्ण सांगतो मी लागायचं तर. मग ती त्याला
ते बघितल्यावरच मला तिथं एरियामध्ये भीती वाटली. आणि मी त्या गाडीला एकतर कमी लई, मग ते एक्स्ट्रा एकतर फुल होतं, तर चावी बंद करायचं चालू करायचो. मग ती एक चालू केली चावी की लगेच भारत दिशेने पुढे जायची गाडी. मग ती असं केलं तर लगेच भारत दिशेने चिखलातून गाडी गेली. तिथं पडता पडता वाचलो, तिथं भिजलोले. मग तिथून दम्माने बंद चालू करत आणलो, इथं आणून लावलो गाडी. मग तवापासून दोन ठिकाणचं तिथलं बी असेल, इकडलं बी. ते भिल्या जागेवरची पण असेल मला असं वाटायले. म्हणजे एका टायमाला 2-4 जण 2-3 आहेत. बाई बी बुक्का लावलेली म्हणलं का 3 बुक्का कशामुळे लावते? नवरा मेलेला. होय, हा म्हणून ती असं बोलत होती का, हिला मारून टाक म्हणून, हिला सोडून दे. बहुतेक तीच आहे. कोण? म्हणजे ती नवरा मेलेली म्हणलंच बघ. मग ह्यांना मी तुम्हाला बोलली नाही का स्वप्नात दाखवलं, नवरा वाटत मेला का काय तिचा बी. तिनं फास घेतलं होती मग. म्हणतच असते माझ्या उरावर बसत होते. उरावर बसते उतरून टाकायचं. काय टाकायचं? काय म्हणतं राजला बी लागलीच किती. राजला रात्र पार काय किंवा त्याला अशी म्हणते म्हणजे आई फी नाही असेल कोणतरी, ह्यांना जबराटवाली आहे की. यातलंच आहे लांबलं कुठं जावं लांब. पण बघा काहीतरी लवकर चांगलं करा बाबा, चांगलं होते म्हणून. तेच लवकर ते जाऊन पटकन ते काढून 2-3 जपाट जाऊ आपण सर्व जाऊ शनिवारी जाऊ आणि तिकडं नेऊ त्या सोनीला. आई सोनीला कुठं नेलं होतं, ती नाक घासून गेली होती बघा. हा ते करणे 3 केल्यानंतर ना ते ठीक आहे. ते नाही, ते नाही का असं गोल गोल ती फिरत होती असं काहीतरी बांबू सारखं होतं. गुरुवारी जायचं त्याला उतरा शनिवारीच मेन हे गेम असं चालू होतंय ना इथून. आईला बोलायलंय. झोपा चला. सोनच्या सासूला सांगते त्यांनी ह्या गोष्टीमुळे झोपणं झाले जातात, त्यांना भीती वाटायली तसलं स्वप्न पडलं का तर परत. लोखंड ठेवू काय? काल तर माझ्या डोक्याला मी बताई ठेवली होती बाहेरची मोठी. झालं ती माझ्या डोक्याला खाली बताई आहे. ह्यांना भीती काय वाटत बरं का, तीच बताई उचलून मारली फिरली तर. लिंबू ठेवल्यापासून तर होत नव्हती तुला. कोणचं? लिंबू कुठे कुठे गेले की 2 आमच्या घरचं असं ह्यांच्यासोबत लय घडायला, पण आम्ही कोणाला सांग ना. ते लिंबू चढून गेलं की समज मग ते राहतंय का लिंबू? तुम्ही सांगा किती दिवस झाले. डोकं दुखायले बाय माझं. हे दोरा काढून टाकू काय? ह्या दोऱ्यामुळं काय हे दोर राहू दे की कशाला काढतोस. हे दोरा घातल्यापासून जास्त भूताची मला स्वप्न पडायला. पण याला जास्त झाले बाबा, असं ह्याच्या उरावर बसलाली म्हण, असं बोललाली म्हण धरून याला. मजा काय देऊ बुधवारी करावं का? उद्या नाही जमायचं का? बुधवारी करावं का? आता मी झोपलो होतं, आता उठले मला म्हणाले काहीतरी लोखंड दे, मला असं बिऊ घालायला म्हणते. हा बोलले असं येऊन बोलाले, असं आत्मा त्याच्या अंगात शिरायले. कवा
बुधवारी का उद्याच दिवस कस तरी करा आहे का नाही ती ती बोलायली तुला घेऊन जाणार आहोत तुझ्या बायकोला सोड असं म्हणाली तिकडे का आहे का नाही आता मी म्हणलं चल बाबा म्हणलं हे जाऊ दे बाबा मम्मी मला चलू मला मला पायच वडना माझा म्हणला जाऊ म्हणला पुन्हा आता रात्रपासून तर जास्तच झाले अजून घे की त्याला सोमन आता घेतलंच रडायला खेळायला म्हणजे आम्ही यायला म्हणलं तर 2-2:30 वाजतील का लवकर येऊ सकाळी लवकर जमतंय की बरं त्याचं काय ते समजा त्याच्या अंगातलं काढून टाक बाबा टेन्शन नाही का ते दोरा काढायला लावू का दोरा गळ्यातला काढून टाकायला लावू का काढायला लावू का हा आता का काय काढल्यावर तर काही व्हायचं नाही की त्याला पण ते आज आताच म्हणाल तर त्याला मग मी दोरा काढू का म्हणाले मला असं भीती वाटायली म्हणाले म्हणजे असं ठीक आता दोरा बांधलाय म्हणून काय व्हायले माझ्याजवळ हा पुन्हा का हा हा तुला कधीपासून स्वप्न पडायचे असतं दोरा घातल्यापासूनच दोरा घातल्यापासून स्वप्न पडायले म्हणून जास्त बुधवारी घेऊन येऊ का मग बुधवारी घेऊन येते ना तस तरच वाट लावते मग हा बरोबर हो हो काढू का मग दोरा काढ म्हणून जवळच ठेव काढून ठेव माझ्यापाशी ठेव आईच्या हातातच द्या डायरेक्ट मला अजून तसं मला किचन मध्ये
ए, म्हणजे ए, कसं आहे? ए, असं नको, असलं करू नको, मजाक करू नको. मजाक करून तुम्ही जाईन मग तिकडे झोपायला. असं नको. काय हे बरं आले उठवायला. मला खरंच डोळा लागला होता, शपथ झोप लागत होती. मला जर झोप गेली की मला झोपच लागत नाही. मला किती बेकार बसावं लागतं 4 वाजेपर्यंत. सो हे गाईज, तुम्हाला कसं आवडलं आमचं प्रँक काही खास झालं नाही, कारण की करणला करता आलं नाही आणि त्यांना हसलं पण मध्ये. पण झालं तर छानच झालंय. झाले तर खूप छान झाले. पण ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच प्रँक आम्ही रिअल करू. ह्याच्यात पण झाला होता, पण ती माझ्या आईचं रिएक्शन बघून मला कसं तर म्हणजे असं वेगळंच वाटलं. मग ते आमची आई एकतर लय घाबरते अशा गोष्टीमध्ये, आणि ती बघितल्यानंतर ना मला कसं तर वाटलं. त्यामुळं मी जास्त हे केलं नाही, आणि मला खूपच हसायला आलं, म्हणून ते मी हसून टाकलो डायरेक्ट. मग त्या आईला पण कळून गेलं की. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आम्हाला. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.